अच्छा, तर आज आपल्याला कोणता टॉपिक बघायचा आहे? बोला, कोणता टॉपिक आहे हा? पॉइंटची डिव्हिजन. बरोबर, डेसिमल डिव्हिजन. डेसिमल डिव्हिजन. ए बघा, इकडे एकदम सोपं असतं, आहे का नाही? एकदम काय असतं? सोपं असतं. कसं असतं त्याच्यासाठी नीट लक्ष द्या, बारीक लक्ष द्या. नाही समजलं तर मला 4 वेळेस नाही 100 वेळेस विचारा, काही हरकत नाही. बघा हे काय, चला रीड करा. बोला 0.004 डिवायडेड बाय काय रे? 0.04. बघा न्यूमरेटरला काय आहे? 0.004 आणि डिनोमिनेटरला काय आहे? 0.04. याच्यामध्ये पॉइंट नंतर किती कराय? 1 2 3. इथं किती कराय? 2. हे घर वाढून घ्यायचं. माझ्या घरचं काही गेलं नाही, तुमच्या घरचं काही जाऊ द्यायचं नाही, जातच नाही. कारण पॉइंट नंतर किती घर वाढवले म्हणजे एखाद्या नंबरच्या नंतर, अगोदर नाही नंतर, काही फरक पडत नाही. मग याला म्हणतात बॅलन्स कंडिशन. कारण का पॉइंट नंतर किती घर झाले? 3. इथं किती झाले? 3. याला म्हणतात बॅलन्स कंडिशन. काय झालं म्हणतात? बॅलन्स कंडिशन. मग 4 पुढचे 0 सोडून दिले. 0 0 लिहून घे एक स्टेप. 004 खाली काय झालंय? पॉइंटच्या पुढच्या घरचं सोडलं. इथं काय रे? 040. बघा पॉइंटच्या पुढचे घर म्हणजे 0 पुढच्या नंबरच्या पुढचे घर सोडले. 4/40 याच्या पुढचा सोडून दिला. बरोबर आहे? इकडे लक्ष द्या. मग काय झालं? 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि हा 0 जसाच तसा. मग मला सांगा 1/10 म्हणजेच काय रे? 0.1. हे शिकवलंय ना? हा, एखादा नंबर डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.1. एखादा नंबर डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.0 दिस नंबर. बरोबर आहे का पवार? लक्षात येतंय का? हा, याला और एक मेथड शिकवतो, नीट लक्ष द्या, समजून घ्या. हे बघा 0.004 डिवायडेड बाय 0.04. ओके, कितपर्यंत येतं? काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. समजलं? डायरेक्ट पण डिव्हिजन केलं तरी चालतं. डायरेक्ट पण डिव्हिजन केलं ना तरी चालतं. जसं की 4 1 जा 4 आणि इथं एक घर वाढवूनच घ्यावं लागेल. 4 1 जा 4 म्हणजे 1/10 म्हणजेच काय रे? 0.1. हे डायरेक्ट पण हे सेमच आहे, पण तुम्हाला इथं लक्षात राहिलं पाहिजे. ओके, समजलं का तुम्हाला? हे बघा तुम्ही लहान आहेत, 4थी 5वीचे पोरं आहेत, म्हणून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. पुन्हा लक्ष द्या. 0.0004 डिवायडेड बाय, हे बघा हा 2 आहे. इथं पॉइंट आहे का रे? नाही, पॉइंट नाही. पॉइंट देऊन घ्यायचा. 1 2 3 4. ओके, 4 अपॉन काय रे? 1 2 3 4. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2 अपॉन 1 2 3 4. काय येईल रे मग? 0 पॉइंट. बोला 0 0 0 2. कळालं? 0.002. ओके, पुढे लक्ष द्या बाळांनो. 24 बरोबर आहे. डिवायडेड बाय काय रे? 2 का? मग 0.0002. ओके, समजलं? पॉइंट देऊन घ्यायचा. 1 2 3 4. 24000 अपॉन 2. पॉइंट काढून टाकले. बॅलन्स झालं, पॉइंट काढले. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 1200000. डायरेक्ट पण करता येतं. 24.00 सॉरी 24 अपॉन 0.0002. ओके, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. 12 अपॉन काय रे? 0.0001 केलं तर ऑटोमॅटिक येऊन लागतंय. काय मोठे विशेष असं अवघड असं काही नाही. ओके, समजलं का तुम्हाला? मग काय आलं हे? 1,20,000. पुढचं 0.0084 डिवायडेड बाय 0. काय रे? 004 आणि मागचा एक बॅलन्स करण्यासाठी 0.84 अपॉन 40. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 जा 4. 21 अपॉन काय आला? 10. 21 अपॉन 10 किती घर? एक घर. 2.1. 2.1 आले तुमचे सर्व बरोबर?
व्हेरी गुड. तुझ्या बघा पवारचं सुद्धा बरोबर आलं. व्हेरी गुड. चला लिहा पटापटा पटापटा पटापटा.